आज आपल्याला करायची छोलेची भाजी करणार आहे आणि व्हेज पुलाव. त्याच्यासाठी आता छोले असे भिजवलेले घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आणि 2 बटाटे. त्यातच आता बटाटे पण टाकून घ्यायचे असेच. कच्चा मसाला घेतलेला आहे थोडा. दालचिनी, लवंग, काळी वेलची, हिरवी वेलची आणि चक्री फूल. हे आता यातच टाकून घेऊ. हे बांधून टाकलं तरी चालतं. नंतर शिजल्यानंतर हे काढून घ्यायचं. म्हणजे भाजी चांगलं लागत नाही नंतर हे. पाणी टाकून घेऊ आता याच्यात. पाव चमचा हळद टाकून घेऊ. अर्धा चमचा धना पावडर. 1 चमचा तेल टाकून घ्यायचे. आता हे शिजण्यासाठी ठेवून घेऊ. 4 शिट्ट्या ह्याच्या घ्यायच्या. कांदा फ्राय केलेलाच आहे. कांदा फ्राय केलेला आहे. टोमॅटो घेतला एक बारीक चिरून. थोडं खोबरं घेतलंय. अद्रक लसणाची पेस्ट पण आहे तयार, ती वापरणार. तर आपल्याला फ्राय करून घ्यायचं हे तेलामध्ये. खोबरं आता लाल झाले, काढून घेऊ आता. मसाल्यामध्ये आता कोथिंबीर घ्यायची थोडी. मसाला आता आपल्याला हा फिरून घ्यायचा बारीक मिक्सर मध्ये. कांदा कांदा पण घ्यायचा आहे. कांदा भाजलेलाच आहे. यातच आता टाकून घेणार आहे 1-2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट. केलेली होती म्हणून मी काय यात टाकलं नाही. आता हा मसाला आपण बारीक वाटून घ्यायचा. छोले शिजतात ते तोपर्यंत मसाला फ्राय करून घेऊ. 1-2-3 चमचे तेल घ्यायचे. तेल तापलेलं आहे, आता मसाला टाकून घेऊ. मसाले टाकून घेऊ आता. पाव चमचा हळद. काळा मसाला टाकून घ्यायचा. 1-2 चमचे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर. अर्धा चमचा धना पावडर. कच्चा मसाला जो आपण टाकलाय तो काढून घ्यायचा. हे जे बटाटे उकडून घेतले ते पण टाकून घ्यायचे कट करून. एक चमचा मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलेलं नाहीये मी भाजीत. बारीक गॅसवर आता ह्याला चांगली वाफ देऊन घेऊ. 1-2-3 मिनिटं ह्याला छान शिजवून घ्यायचं मसाल्यामध्ये. छान आता 2-3 मिनिटं झालेत. मस्त आपली भाजी झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेऊ.